10 दिवसापूर्वी आपण रेल्वे प्रशासनाला इंटिमेशन दिलं होतं. 10 दिवसापूर्वी आपण बोर्डवर उर्दू नाव लिहिण्याची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण झालेली नाही. त्याबाबत आज आपण आंदोलन केलंय, काय वाटतं? सर, आम्ही 25 तारखेला त्यांना सर्वप्रथम निवेदन दिलं की ज्यावेळेस पहिले उर्दू नाव लिहिल्यानंतर भागवतजी कराड साहेब इथले खासदार ते येतात, नारळ फोडतात, उद्घाटन करून जातात आणि त्याच्यानंतर एक इथले MLC आहे आमदार संजय केनेकर, हे म्हणतात की उर्दूची काय गरज आहे इथं. बरं, उर्दूची गरज नाहीये. त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी लगेच ते उर्दू लिहिलेलं नाव मिटवलेलं आहे. म्हणजे त्रास असा आहे सर की भाषा ही कोणत्याही धर्माची नसते आणि प्रत्येक भाषेशी आम्हाला प्रेम आहे. आम्ही मराठीशी तेवढंच प्रेम करतो, उर्दूशी तेवढंच करतो. आणि त्यांना काय एवढा त्रास झाला की त्यांच्या बोलण्यावरून म्हणजे पूर्ण रेल्वे डिपार्टमेंट लगेच नाव त्यांनी मिटून टाकलं. म्हणजे लिहिल्यानंतर मिटवता कसं तुम्ही? म्हणजे आम्हाला काय संविधानामध्ये अधिकार नाहीये का? उर्दू ही संविधानामध्ये 8व्या नंबरची भाषा आहे. इथं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे उर्दू म्हणजे फक्त मुसलमानांची भाषा नाहीये. उर्दू मध्ये हजारो असे हिंदू कवी आहे जे उर्दू शायरी करतात आणि सरकार ही उर्दू शाळांना हजारो करोड रुपयाचं निवेदन देते, उर्दू शाळांना परमिशन देते. हजारो शाळा इथं महाराष्ट्रामध्ये चालतात, पूर्ण भारतात चालतात. का बीजेपी सरकार ही शाळा बंद करण्याचं म्हणजे उर्दू तिथं लिहायचं नाही, त्यांनी फक्त शिकायचं आणि मनात ठेवायचं का? त्यांनी शिकल्यानंतर त्यांना वाचायला कुठं पाहिजे? तर एक रेल्वेची अशी जागा आहे ती सर्व सार्वजनिक असते आणि पूर्ण देशात चालते. पूर्ण मराठवाड्यात आप पूर्ण देशात जा, उर्दू मध्ये पहिल्यापासून चालत असलेलं आहे. म्हणजे सर काहीही मुद्दा नाहीये. इकडे सर्व शांतीने चाललेलं आहे. औरंगाबाद याचं नामांतरण झालं, आम्ही इथं शांतीपूर्वक राहतो तरी पण. आणि आम्ही यांचा नावाचा विरोध केलेला नाहीये. आम्ही नावाचा विरोध नाही. तुम्ही नाव लिहा संभाजीनगर, पण उर्दू मध्ये का लिहत नाहीये? संभाजीनगर बी तुम्हाला उर्दू मध्ये नाही पाहिजे, मग उर्दू हटवायची. म्हणजे उर्दू जास्त मुसलमान वापरतात म्हणून याचा विरोध करायचा आहे का तुम्हाला? म्हणजे आपल्याला असं वाटतं की नवीन भाषावाद पुन्हा जन्माला घातला जातो? हो, नक्कीच. नवीन भाषावाद हा सर काही विषय नाहीये. हा यांच्याकडे बीजेपी वाल्यांकडे काहीही सध्या काम उरलेलं नाहीये. यांची सत्ता वरती आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि इथं यांना केनेकर यांना MLC आमदार म्हणून बनवलेलं आहे. मग यांच्याकडे दुसरं काम दाखवा ना. जनतेला तुम्ही इथल्या शहराच्या जनतेला काम दाखवा. काहीतरी एक मुद्दा सोडायचा की उर्दू काय पाहिजे, हे याची भाषा आहे, त्याची भाषा आहे. अरे नाही, ही सगळ्या भारताची भाषा आहे. मी परत एकदा सांगतो, हजारो हिंदू कवी आहे जे उर्दू मधून बोलतात आणि हजारो मुलं जे ते उर्दू शिकतात. पण आपण मागच्या वेळेस निवेदन दिल्यानंतर 10 दिवसाचा प्रशासनाला अल्टिमेट दिला होता, तसं आज आपण आंदोलन केलंय. आता आपलं पुढचं पाऊल काय असेल? सर, आम्ही त्यांना 25 तारखेला एक निवेदन दिलं, त्याच्यानंतर एक रिमाइंडर लेटर दिलं एक 5 तारखेला, तरी पण आम्हाला रिप्लाय आलेला नाहीये. आणि त्यामुळे आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आणि आज आम्ही रेल रोको इथं करण्यासाठी आलो होतो. आतमध्ये आम्ही शिरण्याचा प्रयत्न केला, आम्ही रेल रोखणार होतो, पण आम्हाला जे पोलीस डिपार्टमेंटने लगेच अरेस्ट केलं आणि ह्या इथं वेदांतनगर पोलीस स्टेशनला इथं आणण्यात आलं. आता आपले पुढचे पाऊल काय असणार आहे? सर, जर यापुढे जर आमच्या या आंदोलनावर आणि या आमच्या उर्दूच्या नावावर जर यांनी काही ऍक्शन केलं नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण देशभर जर आंदोलन करायची गरज पडली तर SDP पक्ष, सोशल डेमोक्रेटिक पार्टी मागे हटणार नाही. आम्ही एवढं वचन देतो. आम्ही हायकोर्टात सुद्धा या मॅटरला घेऊन जाणार आहोत आणि वाटल्यास आम्ही मोठ्या हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. कारण हा सर काही विषय नाहीये. उर्दू ही सर्वांची भाषा आहे. सगळे प्रेमाने इकडे राहतायत. हे लोक बीजेपी वाले जे वातावरण खराब करण्याचं काम या ठिकाणी करतायत. मी अलीम शेख, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, जिल्हा महासचिव, औरंगाबाद.